काशी झेप खेरे आखरा काशी झेप खेरे आखरा हे भावगीत माझं अतिशय आवडतं. 5व्या वर्गापासून ते 12व्या वर्गापर्यंत दरवर्षी भावगीत स्पर्धेमध्ये हेच म्हणून मी दरवर्षी पहिले नंबर घेतलेले, म्हणून आवडतं. आता टाळ्या कोणी वाजवू नका, मुखाने मात्र नाम घ्यायचं, सर्वांनी म्हणायचं हरे राम म्हणा.
राम या राम राम हरे 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 कृष्ण सर्वांनी म्हणा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन नमस्ते गोपाल कृष्ण भगवान की या बलरामचंद्र की पवन सुत हनुमान की सद्गुरु भानुदास महाराज की उमापति महादेव की जय सब संतन की जय 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 रघुवीर। या ठिकाणी शिवकथा संपन्न झाली आज. म्हणून असं वाटलं भगवान शंकराचं एखादं आख्यान लावावं. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रेममय भक्ती झाल्यानंतर भगवंत कसा सहाय्य करतो. नवे नवे कदाचित भगवंताशी सुद्धा सोयरीक जोडू शकते हे या आख्यानामधून बघण्यासारखं आहे. कैलासा प्रति आदरे असुर जो बलिपुत्र बाणासुर नावाचा दैत्य सहस्त्रभुजा मंडित असून शोणितपुरीमध्ये राज्य करीत असे. लक्षात घ्या पहिलेपासून. याला म्हणतात 1000 हात होते आणि असा हा दैत्य असून सुद्धा भगवान शंकराचा निस्सीम असा भक्त होता. तुम्ही म्हणाल 1000 हात 1000 हात होते. मला कीर्तन झाल्यावर एकानं असंच विचारलं, बुवा त्याला जर 1000 हात होते तर तो खाटेवर झोपत कसा होता? हा काही प्रश्न झाला का हो? आता सामान्य एखाद्या लेकरांना विचारलं तर ठीक आहे, पण भगवान दत्तात्रयाला 3 मस्तक होते, त्रैमूर्ती स्वरूप होते. चतुर्मुख तो ब्रह्म्याला 4 मुख होते. पण हा सगळा आविष्कार दाखवला गेलेला आहे. 4ही वेद एका मुखानं म्हणण्याची ताकद म्हणून चतुर्मुख तो ब्रह्मा हा. भगवान दत्तात्रय उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाची देवता म्हणून त्रैमूर्ती. आणि याला 1000 हात म्हणजे हजारो अवगुण याच्या जवळ होते. त्या आविष्कारात ते दाखवले. दश स्वरूपात म्हणून त्याला दशाननही म्हटल्या गेलेलं आहे. रावणाला दशानन म्हटलं गेलं आणि याला सहस्त्र हात आहे. शोणितपुरीमध्ये राज्य करीत असे. भगवान शंकराचा निश्चिम भक्त. रोज भगवान शंकराची पूजा झाल्याशिवाय हा अन्न ग्रहण करीत नसे. कोण? बाणासुर नावाचा दैत्य
आपण मानव असून देवाला नैवेद्य न दाखवता जेवून गेलो. कारण आपले स्वयंपाक कशी झाले आता घरातले तोंड न धुता स्वयंपाक बेटी ठीक आहे. देवाचा नैवेद्य वगैरे तर बाजूलाच राहिला. सगळा आंघोळ न करता स्वयंपाक करून नवऱ्याला डबा देऊन त्याला बाहेर पाठवला की सगळं आटोपल्यावर तो ओटा धुवायचा आणि मग आपण आंघोळ करायची. कुठली मेली संस्कृती आली कोणाला माहिती. पण हे आपल्या भागात नाही आहे बरं का. जे उच्च शिक्षित स्वतःला समजून घेतात ते अतिशहाणे जे होऊन बसलेले आहेत त्यानं हे आपल्या घरामध्ये आणलेलं आहे. पण याच्यामुळे रोगराई किती पसरते याचं काहीही त्यांच्या मनामध्ये कल्पना सुद्धा नसेल. असो, सगळं अमंगलच कारभार. पण या नित्यनेम कैलासावर जावं. कैलासा प्रति आदरे असुर जो माध्यान्ह काली सदा बैसुनी न भयानी जात हरुषे पूजू पिनाकी पदा त्याची नंदिनी ते उषा प्रियतया ते त्याची संगती गेली एक दिनी शिवार्चन करू उल्हास चित्ते अति. या बाणासूर दैत्यानं स्नान करावं, पूजेचं साहित्य घ्यावं आणि आपल्या विमानामध्ये बसून रोज हिमालयावर जावं आणि सगुण भगवान शंकराची रोज पूजा करावी. हिमालयानाम नगादी राजा, सगळ्या पर्वताचा राजा हा हिमालय. त्या ठिकाणी जी गंगा वाहणारी आणि प्रत्यक्ष भगवंत त्या ठिकाणी बसायचे, यानं जाऊन पूजा करायची असा नित्य नेम चाललेला आहे. एक दिवस ती 15 वर्षाची मुलगी धावत आली. उषा तिचं नाव. या बाणासुराची मुलगी धावत आली. बाबा अहो रोजच तुम्ही जाता, मला न्या ना. मला यायचंय कैलास पर्वतावर आणि प्रत्यक्ष आई साहेबांचं आणि भगवान शंकराचं दर्शन घ्यायचंय. बाळ तू येतेस तू चल माझ्यासोबत. म्हणून त्याही मुलीला विमानामध्ये घेतलं, पूजेचं सगळं साहित्य घेतलं आणि माध्यान्ह समय म्हणजे दुपारच्या वेळेला ते विमान उडलं आणि कैलास पर्वताकडे चाललेलं. कैलास पर्वतावर विमान आलं, एका बाजूला थांबलं आणि सगळं पूजेचं साहित्य घेऊन त्या मंदाकिनीमध्ये प्रत्यक्ष पाय वगैरे धुतले आणि लोटावर पाणी घेतलं आणि भगवान शंकराच्या जवळ बाणासूर आलेले हात जोडून उभे. काय बघितलं बाणासुरानं आणि त्या उषेनं काय बघितलं? तो तेथे शिव पार्वती उभयता अत्यादरे क्रीडती सारी पाट सुरेख रम्य बरवा पाहे उषा त्या प्रती. तेव्हा ते मनी सौख्य आणून म्हणे धरत्या सवे मी अशी क्रीडा कौतुक कै करीन म्हणून मी चिंतित से मानसी. काय चाललं होतं? शंकर आणि पार्वती दोघेही जण सोंगट्यांचा खेळ खेळत बसलेले होते. सारीपाट चाललेला आहे आणि ते सगळं या 16 वर्षाच्या उषेनं बघितलं आणि हात जोडून उभी आहे. तिनं तिच्या मनामध्ये विचार चक्र वेगळंच सुरू झालं. काय नवरा बायको आहे, दोघेही जण सारीपाटाचा खेळ खेळत आहेत, किती आनंदी त्यांचं हसत मुख आहे. मला शंकरासारखा असा मदनाचा पुतळा सुंदर नवरा मिळेल का आणि माझ्यासोबत असाच सारीपाट खेळेल का? का येऊ नये? 16वं वर्ष होतं आणि प्रत्येक मुली अशाच कल्पना करतात मला चांगला मिळाला पाहिजे. पण आजच्या काळामध्ये तसं काही नाही. आज गुणाची कदर नाहीये, पैशाची कदर आहे. आज गांधर्व विवाह होत आहेत पण पैशाकडे धावतायत आणि शेवटी पश्चात्तापानं पळून घरी वापस येत आहेत. नंतर त्यांचं काय होतं देव जाणे. याविषयी आपण सगळे सुज्ञ मंडळी आहात. जगामध्ये काय चाललंय याची पूर्ण कल्पना तुम्हाला आहे. इकडे तिच्या मनामध्ये कल्पना चालल्या आहेत मला असा नवरा मिळेल का. तेवढ्यामध्ये पार्वतीनं तिच्या मनामधलं ओळखलं. बाळ इकडे ये इकडे. तिला जवळ घेतलं. सारीपाट थांबला. सोंगट्यांचा खेळ. तिला मांडीवर बसवलं पार्वतीनं. पहा दैत्याची मुलगी
पण काय जिव्हाळ्याची निष्काम भक्ती असल्यामुळे आईसाहेबांना म्हणजे जगदंबिकेनं मांडीवर बसवलेला आहे आणि पाठीवरून हात फिरवला. बाळ, काय चाललं होतं ग तुझ्या मनामध्ये? ईश्वर आईसाहेब कसं सांगू तुम्हाला? अगं सांग सांग सांग. तू जरी नाही सांगितलंस ना, मी ओळखलं. तुझ्या मनामध्ये चांगला सुंदर नवरा मिळावा असंच चाललंय ना? ईश्वर आईसाहेब तुम्ही कसं काय ओळखलं तो? अगं काळजी करू नको, मला माहिती आहे 16 वर्षाची आहे. का चिंता करू नये, का विचार करू नये असा चांगला नवरा मिळावा म्हणून? मी तुला वर देते. तिच्या पाठीवर हात फिरवला आणि तिला सांगितलं, तुला चांगला नवरा पाहिजे ना? ऐक. मग आईसाहेब कसा मिळेल तो? मी तुला वर देते. शुक्ली राधदवादशी, शुक्ली राधदवादशी, स्वप्नी यापेक्षशील पुरुष वरा, वरशील निष्ठये त्या ऐसा वर दे तया उमा सुवरा. बाळ, वैशाख महिन्यामधली जी द्वादशी येईल ना, शुक्ल पक्षामधली, त्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमाराला तू झोपल्यानंतर तुझ्या मंचकावर जो दिव्य महापुरुष तुझ्या स्वप्नामध्ये येईल तो तुझा नवरा आहे समजून जा. खाली मान घातलीये आणि नखानं भूमी कोरते आहे, पायाच्या नखानं भूमी कोरते आहे. हे स्त्रीचं लज्जेचं लक्षण आहे बरं का. त्यावेळेस मी कीर्तनात सांगितलं म्हणून कोणी नखानं पायानं भूमी कोरू नका. आता आले फरशा, नखच बाहेर येईल. त्यावेळेला घरामध्ये जमीन होती, शेणानं सारवले जायचं म्हणून त्यावेळेला तिथे हिमालयावरच्या कैलास पर्वतावरती नखानं भूमी कोरते, हे लज्जेचं लक्षण. तुला शुक्ल पक्षातली द्वादशी जी येईल वैशाख मासातली, त्या दिवशी जो स्वप्नामध्ये तुझ्या मंचकावर येऊन बसेल तोच तुझा होणारा नवरा आहे. एवढं म्हटल्याबरोबर बाणासुरानं भगवान शंकराचं पूजन केलं. पायावर पाणी घातलेलं आहे, सुंदर गंध लावलं, कपाळाला भस्म लावलेला आहे, गळ्यामध्ये हार घातलाय भगवान शंकराच्या आणि नैवेद्य पुढे ठेवला. बेलाचं पान डोक्यावर वाहिलं. काय हवंय हो शंकराला? काय हवंय? शंकर भोलानाथ भज मन, शंकर भोलानाथ भज मन. एक ही लोटा जगभर जावे, एक ही लोटा सावल बेल की मात भज मन, भज मन. शंकर भोला, शंकर भोला. काय हवंय शंकराला? साधी गोळी देवताय. काही सोनं नाही, नाणं नाही, व्याघ्रांवर पांघरलेलं. बरं भस्म तरी कोणतं? चिता भस्माले पस्त्रक पिंद्र करो टिप्परी करा, अमंगल्यम शीलम तव भवतु नामैव मखिलम तथा स्मंत्रोणाम वरद परम मंगलमसी. चिताभस्म लावलेला आहे, सर्पाचे हार आहेत गळ्यामध्ये आणि अशा भगवान शंकराचं पूजन झाल्या बरोबर. अरे तुझ्या मुलीनं वर मागून घेतला म्हणे, मग आता तू मागणं काहीतरी. तू माग म्हटल्यावर भगवंता माझ्याजवळ काय कमी आहे? तुम्ही माझे भगवंत आहात, दैवत आहात. पण एकच मागणं आता एकच आहे की हे जे 1000 हात आहेत ना, याचा मला खूप भार होतोय. धड चालणंही माझ्याच्यानं होत नाही. तेव्हा असा काही कोणीतरी योद्धा मला द्या की रणांगणामध्ये त्याच्याशी युद्ध करीत असताना माझे बाकीचे हात गळून पडले पाहिजे आणि 2 शिल्लक राहिले पाहिजे. तो रणांगणावर भिडल्यानंतर शंकर जी का पूजन करके, शंकर जी का पूजन करके, शंकर जी का पूजन करके, बाण कहे प्रभु जी को, बाण कहे प्रभु जी को. मौत भुज का भार होत देव, मौत भुज का भार होत देव, बड़ा
धन को बड़ा वीर जो धन को शंकर जी का पूजन करके शंकर जी का पूजन करके भगवान शंकर त्याला म्हणतात असा योद्धा पाहिजे का तुला ऐक म्हणले शंकर जी का पूजन करके सगळी पूजा आटोपल्याबरोबर भगवंतानं सांगितलं तुझ्याच म्हणण्याप्रमाणे होईल तुला रणांगणामध्ये हरवेल ना पण म्हटलं देवा मला हरवणारा योद्धा कोण आहे मी कशाने ओळखायचो कारण आपल्या कृपा आशीर्वादानं मला भरपूर शक्ती आहे पण माझ्यापेक्षा कांकणभर पुढचा जो वीर आहे हा शक्तीनं जास्त आहे हे मी कशावरून समजायचं तेव्हा भगवान म्हणाले शंभू कहे जब तेरे रथ का भजनी जय गिर जावे शंभू कहे जब तेरे रथ का भजनी जय गिर जावे बड़ा पीर तब आकर कुटिला बड़ा पीर तब आकर कुटिला तेरो गर्वहरा दे रामा साधो जी राजा राम साधो जी राजा बाणासुरा भर रणांगणामध्ये ज्याला तू शत्रू समजशील त्यासोबत तुझं युद्ध होत असताना युद्धामध्ये तुझ्या रथाचा झेंडा मोडून असा खाली पडला की आपण याला सांभाळू शकत नाही हा आपल्यापेक्षा कांकणभर जास्त शूर आहे म्हणून तुला त्या ठिकाणी मागे हटल्याशिवाय जमणार नाही तोच वीर आहे तुला हरवणारा असं तुला समजावं लागेल भगवान शंकराची पूजा आटोपली दोघही जण आपल्या रथामध्ये बसले आणि शोणितपुरामध्ये आले पाहता पाहता दिवसामागे दिवस जायला लागले आणि ही मुलगी मात्र आता 16 वर्षाची तिच्या मनामध्ये विचार चाललेले आता मला मिळणारा नवरा कसा असेल कुठला असेल बाणासुराच्या महालापासून उशेचा महाल काही अंतरावर होता राजकन्येचा महाल म्हणून तो प्रसिद्ध त्या महालामध्ये दास दासी नौकर चाकर तिच्या मैत्रिणी सगळ्या राहायच्या वाडपी पाणकी सगळे तिच्या सेवेकरता तैनात होते तिने सगळ्यांना बोलावलं इकडे या द्वादशी येते 4 दिवसावर म्हणून तिच्या मैत्रिणीलाही बोलावलं चित्ररेखे इकडे ये बैस म्हटलं भगवती जगदंबा मातेच्या वरानं मला माझा जो दिव्य पुरुष आहे म्हणजे माझा होणारा नवरा तो त्या दिवशी दिसेल पण तुम्हा सगळ्यांना ताकीद देते मध्यरात्रीच्या सुमारास मी जर गाढ निद्रेमध्ये गेले आणि समजा त्या निद्रेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये जर मी बडबड करायला लागले तर मला कोणीही जागृत करायचं नाही मला जर तुम्ही उठवलं ताई साहेब काय बडबडता असं जर विचारलं भयंकर मोठी शिक्षा देईल भयंकर मोठी शिक्षा देईल बाकीच्या कशाला मैत्रिणी जातात तिच्या सख्या चित्ररेखेला बोलावलं बघ द्वादशीच्या दिवशी सगळा महाल माझा सजवून ठेव मंचकाच्या भोवताल अत्तराच्या समया लाव तुम्ही म्हणाल बुवा इथं हाताला लावायला अत्तर नाही कीर्तनात सांगायला काय होते काय भारताचा काळ एकदा समृद्ध होता हो सोन्याचा कोठे धुर तर भारत खंडामध्ये रत्नाच्या खाणी कोठे तर हिंदुस्थानामध्ये असं एक एक वर्णन होतं त्यावेळेला पण आता कुठे गेलं ते वर्णन सगळं इंग्रजांना लुटून गेलं पण काही आहे ते आहे असो जास्त बोलले ना लगे अत्तराच्या समया लावायच्या आणि लागायच्या बरं का त्यावेळेला अत्तराचे दिवे लागतात घरात सुगंध सुटतो गोपीचंदाच्या महालामध्ये सुद्धा अत्तराच्या समया लावल्या जायच्या असा एक समृद्ध काळ होत गेला इथे सांगितल्याबरोबर चित्ररेखा म्हणजे ठीक आहे ताई साहेब तुमच्याच म्हणण्याप्रमाणे पाहता 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 तो दिवस प्राप्त झाला आणि सकाळची वेळ आहे
उशेनं जगदंबेची पूजा केलेली आहे. सुगंधाचा घमघमाट सुटलेला आहे आणि तिनं नमस्कार केला. आई तू मला वर दिलास बरं. आज रात्री स्वप्नामध्ये माझा होणारा साथी आहे, मालक जो आहे तो मला दिसणार आहे, माझा पती दिसणार आहे. तर योग्य रीतीनं मला स्वप्न पडू दे म्हणून ती आळवायला लागली जगदंबेला. अंबिके तरी मजला भवपार, अंबिके तरी मजला भवपार, अंबिके संसारा तुझी उद्धाराया, संसारा तुझी उद्धाराया केवळ तुझी आधार. अंबिके तरी मजला भवपार, अंबिके तरी मजला भवपार. संसाराच्या सुखी लाडा, साराच्या सुखी लाडा. बहु बेजार अंबिके तरी मजला भवपार, अंबिके तरी मजला भवपार, तरी मजला भवपार. आई तुझ्या कृपेनं आजचं स्वप्न माझं छान दिसू दे आणि मला तो युवराज दिसू दे. तिचं आज जेवणामध्ये सुद्धा लक्ष नाही. ताट समोर वाढलाय पण खाण्यात लक्ष नाही. पाहता 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 सायंकाळ झाली. महाल सजवलेला आहे, सगळा मंचन सजवलेला आहे, मस्त गादी घातलेली आहे, लोट ठेवलेले आहे, 4 समया भोवताला आहे, महाल उजळून निघालेला आहे. आणि पाहता पाहता मध्यरात्र झाली. जगदंबेला हात जोडले, चित्ररेखेला सांगितलं बघ मला उठवायचं नाही बरं, सक्त ताकीद बाकीच्यांना दे. मी काहीही जरी बडबडले फक्त लक्षात ठेव, फक्त लक्षात ठेव, बोलायचं नाही, मला उठवायचं नाही असं सांगितलं. चित्ररेखा बाहेर निघून आली. तिने जगदंबेला नमस्कार केला आणि पहुंडलेली आहे. पहुंडलेली असताना ऐन मध्यरात्रीच्या सुमाराला तिला झोप लागली. झोप लागल्याबरोबर असं स्वप्न पडलं. जगदंबेच्या कृपेनं एक दिव्य महापुरुष तिच्या पायाशी बसलेला आहे. कसा होता होतो? राजेश सुकुमार, राजेश सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशिका राजेश सुकुमार, मदनाचा पुतळा. राजेश सुकुमार, मदनाचा पुतळा रवी शशिका रवी शशिका सुकुमार, मदनाचा पुतळा. कस्तुरी माळवट चंदना उठी, कस्तुरी माळवट चंदना उठी, रुळे माळ
मला स्वप्न पडलंय, त्या स्वप्नामध्ये रात्रीच्या वेळेला वार्तालाप चाललेला आहे दोघांचा. ही बडबडते, बाकीच्यांना कळतंय, पण आधीच सांगितले होतं मला कोणी उठवायचं नाही. पाहता पाहता ते स्वप्नच आहे हो. वार्तालाप चाललेले, अचानक काय झालं कुणास ठाऊक, स्वप्न भंग झाला आणि एकदम उठून बसली. कुठे हे कुठे गेले चित्ररेखे विरहे व्याकुळ पडली उखा, संगती न धावली चित्ररेखा, म्हणे का कुळते येऊन उखा, यत्न करून बघते. धावली बघा, तिच्या डोळ्यावर पाणी मारलं, गुलाब जल घातलं. काही साहेब काय झालं काय? तुला आधीच सांगितलं होतं ना मी. आज माझ्या स्वप्नामध्ये जे युवराज दिसणार आहे, कुठे आहेत ते? आत्ता माझ्याजवळ बसले होते, कुठे गेले सांग मला. अहो पण तुमच्या स्वप्नातले मी कसं काय सांगणार, मला कसं कळणार ते? मला कसं कळणार म्हटल्याबरोबर ती पुन्हा म्हणते, मला दाखव मला, माझा जीव कसा विसरतोय. दाखवी प्राणपती सगळे, दाखवी प्राणपती. दाखवी प्राणपती सगळे, जीवा जातो जीवा जातो दाखवी प्राणपती सगळे, दाखवी प्राणपती. सुंदर मन्मथ रूपे गाण, सुंदर मन्मथ रूपे गाण, शांत मेघा ऐसा वर्ण, त्यावरी ओवाळी प्राण, त्यावरी ओवाळी प्राण. आणून दे मज त्वरित दाखवी प्राणपती सगळे, दाखवी प्राणपती, दाखवी प्राणपती, दाखवी प्राणपती. मला आत्ताच्या आत्ता दाखवणं. पुन्हा व्याकुळतेनं ती पडल्याबरोबर पुन्हा धावत गेली चित्ररेखा. गुलाब जल तिच्या अंगावर सिंचन केलं. ताई साहेब एवढ्या व्याकुळ झाल्यात. अगं तसंच आहे, मला जगदंबेनं वर दिलेला होता, त्या वरानं तो युवराज माझ्या स्वप्नात आला होता. अहो पण तुमच्या स्वप्नात मी कसा दाखव, मला कसं कळणार ते मला माहिती नाही. थांबा, रडू नका, व्याकुळ होऊ नका, प्रयत्न करते. ती म्हणाली आता एकच उपाय राहिला. मज नारद सद्गुरु कृपे करून त्यात ओळखपती तुझा. माझे सद्गुरुनाथ नारद ऋषी आहेत आणि ते त्रैलोक्याचं भ्रमण करीत असतात. त्यांच्या कृपे करून त्रैलोक्याची माहिती मला आहे. म्हणून मी आता तुला एक एक चित्र काढून दाखवते. त्यामध्ये जर तुझा पती जर दिसत असेल तर मला सांग, मी थोडी धावत जाऊन घेऊन येते त्याला. वा किती माझी जिवलग मैत्रीण आहेस. दाखव काय केलं चित्ररेखेनं. तेवढ्या रात्री, मध्यरात्री सगळ्या सखी सहवर्तमान त्या महालाच्या भिंती पांढऱ्या रंगानं रंगवल्या. सगळे दालन पुढे आणून ठेवले, सगळे रंग आणून ठेवले, ब्रश आणून ठेवलेले आणि हिला सिंहासनावर बसवलेले आहे. पुढच्या ताई साहेब मी आता एक एक चित्र काढते बरं. त्या चित्रामध्ये जर तुमचा पती असेल मला दाखवा, नंतरचं पुढचं कार्य सगळं सुलभ होणार आहे. जरा हातामध्ये ब्रश घेतला आणि तिनं काय केलं, पहिले स्मरण केलं भगवंताचं आणि त्या भिंतीवर एक एक चित्र काढायला सुरुवात केली. आता चित्र कोणाकोणाचे काढले ते बघा. चित्र म्हणजे काही खेळ गंमत नाहीये. त्रैलोक्यातले सगळे डोके काढायचे, सगळ्यांचे चित्र काढायचे. कोणाकोणाचं चित्र काढलं आहे का? भिंतीले पुरी शुभ्र पवित्र
चित्रे रंगे भरली अनेक पात्रे मग ती काढीत सुंदर चित्रे जी जी निर्मिली श्रीपती पुत्रे जी जी निर्मिली श्रीपती पुत्रे गणेश नारद प्रथम काढिले भगवान गजाननाचं चित्र काढलं लांब शुंडा मोठे कान आणि बाजूला नारदांचं चित्र काढलं लांब शेंडी हातामध्ये तंबोरी काय ग तुझे हे सोड जी दिलेली आहे गजाननाला हे तर नव्हे तुझे पती इष्ट हे तर गणराय आहे मग म्हणलं हे बाजूचे माझे गुरु नारद ऋषी आता ते तर ब्रह्मचारी हे पण नाहीये तिला दोघांनाही नमस्कार केला बुद्धीची देवता म्हणून गजाननाला नमस्कार केलाय चित्ररेखेने गणेश नारद प्रथम काढिले आरतीचे उभय वंदिले ब्रह्मा विष्णू रुद्र दाविले भगवान ब्रह्मदेवाचं चित्र काढलं महाविष्णूचं चित्र काढलं भगवान शंकराचं भोलेनाथाचं चित्र काढलं तिघांनाही नमस्कार केला म्हणलं याचं काय पाहिजे यामध्ये माझे पतिराज नाही लोकपालचे अष्टही लिहिले 8 दिशेचे 8 लोकपाल त्यांचे चित्र काढले म्हणजे हे एकदा त्याच्यातही नाहीये सहपरिवारे देवरे दिले गंधर्वादी सर्व दिले देवलोक आटोपला पण देवलोकामध्ये तिचा पती दिसेना इतके चित्र काढले मग गंधर्व लोकामध्ये गेल्याबरोबर पहिलं चित्र काढलं विश्वावसु गंधर्वांचं पण हे एकदा नाही म्हटले सगळे गंधर्व काढले पण त्यामध्ये सुद्धा तिचा पती नव्हताच गंधर्वाधिक सर्वही गतिले मग शिवी पाताळात अहो मला सांगा देवलोक म्हणजे स्वर्गलोक आणि पाताळ लोक काही एक आहे का पृथ्वीवर हा मनुष्य लोक ठीक आहे मग देवलोक किती आहे भू भुवः स्वः महः जनः तपः सत्यम सप्त स्वर्ग त्याच्यातही दिसला नाही तिचा नवरा होणार मग पाताळामध्ये शिरली म्हणजे पाताळातलं एक एक चित्र काढायला सुरुवात केली आता पाताळ एक नाही 7 प्रकारचे पाताळ आहेत अतल वितल सुतल तलातल रसातल महातल आणि पाताळ सप्त पाताळ शेष वासुकी आदि करून पाताळातले काढायला लागले वळवळ करणारे सगळे नाग शेष वासुकी आदि करून रसातळीचे दावी निहुरी भूमंडळीचे भूपलोचने पाहता परीचे तरीचे उपवनी चित्र काढले इतके चित्र काढले पाताळ झालं मनुष्य लोक झाला देव लोक झाला तिनं मान हलवावी नाही 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 ताई साहेब तुमचा नवरा काल्पनिक तर नाही अहो एवढे सगळे काढले पण त्यामध्ये कोणीच दिसत नाही आहे का नाही नवरा अगं म्हणजे जगदंबेच्या वरानं मला दिलेला आहे तो वर दिलेला आणि तो माझ्या पायाजवळ बसला होता आणि वार्तालाप करत होतो मला तो या लोकांमध्ये दिसत नाहीये ती विचार करते काही राहिलं का बेटा कुठले चित्र काढायचे राहिले ती मनाशी विचार करते विचार करता करता एकदम लक्षात आलं एक भाग राहिला म्हणजे काढायचा मग ती काढित पुरी द्वारका मग ती काढित पुरी द्वारका प्रथम रेखिले यतू नायका भगवान गोपाल कष्टातून चित्र काढल्याबरोबर काय ग हे नाहीये हे असे 16,108 बायका करणारा नाहीये माझा नवरा यांच्या भरपूर बायका आहेत त्याच्यामध्ये माझा कुठला विभाग आहे हे नाहीये पण तुला खरं सांगू का तू जवळ जवळ आली आहे त्यांच्यासारखीच आहे त्यांच्यासारखाच आहे तो प्रथमरे जिले यदू नायका पुत्र पौत्राधिक यादव जयका अनिरुद्धासी पाहत देखा अरे अनिरुद्धासी
पाहत लेखा उषा तल्लीन झाली, उषा तल्लीन झाली, चित्ररेखा आनंदिली हो, चित्ररेखा आनंदिली. सगळे चित्र काढले, पण कोपऱ्यामधलं चित्र काढत असताना ही मध्ये मध्ये गालामध्ये गुलू गुलू हसते, खाली बघते, हळूच हसते, खाली बघते. चित्ररेखेनं बघितलं, ताई साहेब कळी खुल्ली दिसते, सांगा कोण आहे, कोण आहे? ईश्वर कसं सांगू, त्यावेळेला नाव घेण्याची पद्धत नव्हती. आता काही विचारता सोयच नाही, नवऱ्याचं नाव सरळ बायका घेतात. पण गुरुचरित्रात वर्णन नाही, लक्षात ठेवा. नवऱ्याला नावानं हाका मारले की नवऱ्याचं आयुष्य गुण होतं, हे लिहिलेलं आहे. नामधारकांनी नवऱ्याचं नाव घेऊ नये. पण आता असा इतका मॉडर्न जमाना झालाय, अतिशिक्षणाचा परिणाम. एका ठिकाणी नवीन लग्न झालं, दोघांचा बुटला बुटलीचा संसार सुरू झाला, महिनाच झाला, दोघही जण घरामध्ये झोपलेले आहेत. सकाळची वेळ आहे, दाराच्या बाहेर दूधवाला आला. बाई दूध, आवाज दिला. तिनं तो आवाज ऐकला आणि ती हाक मारते, पप्प्या दूध घे रे, पप्प्या दूध घे. दूधवाला विचार करते, पप्प्या लग्न होऊन तर आत्ताच झालंय, लग्न 1 महिना, पप्प्या एवढ्या लवकर पोरं बाळ होणं शक्य नाही. काही आधीच तर नव्हे. तो मोठ्या विचारानं उभा राहिला दारात. आता पंप्या हा उठला, यानं भांड आणलं, झोपेमध्ये डोळे चोळत चोळत आला, दार उघडलं आणि जसा समोर येऊन उभा राहिला. मालक दूध देतो म्हटले, पण एक गोष्ट मला सांगा, तुमचं लग्न कोण्या पद्धतीनं झालं? लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? तुमचं असं का विचारलं? नाही म्हटलं, इतक्या लवकर तुम्हाला मूल बाळ होणं शक्य नाही. पण बाई साहेबांना आतमधून आत्ताच सांगितलं, पप्प्या दूध घे रे. अहो त्याचं असं आहे म्हटले, माझ्या बायकोनं माझं लाडाचं नाव ठेवलंय पप्प्या. काय नाव आहे सांगा. त्यावेळेला नाव घेत नव्हते, आता सर्रास नावानं हाका. कोणाला गुड्ड्या, गुड्डी, अरे 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 अरे, कुठं गेलं सगळी संस्कृती गेली. संस्कृतीच्या उलट्या प्रवाहामध्ये आपण वागायला लागलेलो आहोत. अति शैक्षणिक शिक्षणाचा हा परिणाम आहे. धोतर नेसणारा असला की तो साधारण आहे, सूटबूट असला की उच्च शिक्षित आहे असं समजलं जातं. लक्षात ठेवा, ज्याचं घर मातीचं आहे तो भिकारी, आणि ज्याचे 3 मजली इमारत आहे तो श्रीमंत. ही धारणा आहे, पण ही चुकीची आहे, लक्षात ठेवा. जुने लोक दिखाऊ नव्हते, नवीन जास्त दिखाऊ झालेले. भरपूर बोलता येईल, पण आपल्याला आख्यान संपवायचं ठीक आहे. नाव घेत नव्हती, पण त्या चित्राकडे पाहून हसत होती, मध्येच खाली बघत होती. चित्ररेखेनं ओळखलं, हेच आहे. अगं कोण आहे सांग. ते शेवटचे, ते शेवटचे. अगो बाई, कोणाची गोष्ट करतेस? हे भगवान गोपाल कृष्णाचे नातू आहे, मदनाचा मुलगा, ज्याचं नाव अनिरुद्ध आहे. मला आत्ताच्या आत्ता पाहिजे, आत्ताच्या आत्ता. पुन्हा व्याकुळ झाली एकदा. थांबा थांबा ताई साहेब, आणते म्हटलं. मला नारदांची कृपा आहे, माझ्यावर काही काळजी करू नका. म्हणून काय केलं, एवढ्या रात्री आत्ता आणते तुमच्या समोर. आपल्या इतिहासामध्ये उडणारे 3 जण दाखवलेले, नारद ऋषी, हनुमंत आणि चित्ररेखेचा उल्लेख आहे. आणि गरुड. हिने काय केलं, चित्ररेखेनं आपली कंबर कसली. तेवढ्या मध्यरात्री सगळीकडे काळोख पसरलेला आहे, आणि या मुलाला म्हणजे अनिरुद्धाला आणायचं म्हणजे द्वारकेमध्ये जायचं. भगवान गोपाल कृष्णाचा नातू म्हणून ती आकाश मार्गाने निघाली, आणि जी तिनं उड्डाण केलं, ही महालाच्या गच्चीवरून बघते. जोपर्यंत दिसत होती तोपर्यंत बघते आहे, आणि आत येऊन गेली. ही निघाली रात्रीच्या वेळेला.
आकाश मार्गाने चाललेली आहे. जाता 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 ती आकाश मार्गाने द्वारकेकडे चालली आहे. आणि जाता 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 नारद ऋषी भ्रमण करता निघालेले होते. आणि त्यानं तिला येताना बघितलं. आणि मुखात काय झालं होतं? पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, हो पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, हो पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा. पद्मनाभा नारायणा, ओ सकळ देवाधिदेवा, सकळ देवाधिदेवा, कृपाळवादी केशवा, कृपाळवादी केशवा, महानंदा महानुभवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा, पद्मनाभा नारायणा, पद्मनाभा नारायणा, ओ पद्मनाभा नारायणा, ओ पद्मनाभा नारायणा. नारायण नारायण. हे पोरी कुठं चाललीस? अगं बायकांनी स्त्रियांनी एवढ्या रात्री फिरू नये. बस आपल्या दर्शनानं मी कृतार्थ झाले. आता माझा पुढचा मार्ग सुकर झाला. अगं चाललीस कुठं? झालेली सगळी कथा नारदांना तिनं सांगितली. नारद म्हणाले, द्वारकेमध्ये जाणं एवढं सोपं आहे का? सगळी द्वारका शांत नगरी झोपलेली आहे. भगवान झोपले असतील. आणि द्वारकेच्या भगवान गोपाल कृष्णांनी त्या द्वारकापुरीच्या रक्षणार्थ सुदर्शन चक्राची योजना केलेली आहे. ते सुदर्शन चक्र एवढ्या वेगानं द्वारकेच्या भोवताल फिरताय, आत कोणी शिरू शकत नाही. आत जाण्याचा जर प्रयत्न केला, धडावेळं मुंडक होऊन जाईल. पण तुम्ही जाऊ शकता ना? मी जाऊ शकतो म्हणजे काय? मी हे असले धंदे करत नाही. कोणाचे लग्न जमवणं वगैरे. उद्या माझ्या नावानं पहिलेच बोंब आहे, कळीचा नारद. सारं नारदानं केलेले सगळे कामं जरी कळ लावली तरी जगाच्या कल्याणाकरताच केली आहे. पण कळीचा नारद म्हणून झालाय ना? केलाय की नाही सांगा? मी नाही जाणार. आपण म्हणलं मला तरी माता एक काम कर, ते चक्र तुला जाऊ देणार नाही. मी तुला एक मंत्र देतो. त्या मंत्राचा तिथे जाऊन हात जोड आणि त्या चक्राला नमस्कार करून 3 वेळा त्याचा उच्चार कर. ते चक्र तुला मार्ग मोकळा करून दे. झालं म्हटलं, माझा मार्ग मोकळा झाला. मंत्र दिला नारदाने. नारद ऋषी निघून गेले. आणि इकडे ही त्या ठिकाणी आल्याबरोबर ते इतक्या वेगात फिरत होतं, इतक्या वेगात फिरत होतं चक्र. तिने नमस्कार केला आणि नारदाने दिलेल्या मंत्राचा 3 वेळा उच्चार केल्याबरोबर चक्र बाजूला झालं. अरे म्हटलं ही आपलीच आहे, येऊ द्या. आत शिरली बघा, पण त्याला शोधायचा कसा? ते काही म्हणजे आपला लहानसं घरदार होतं का? लहानसा वाडा? द्वारका म्हणजे भगवान गोपाल कृष्ण, त्यांच्या स्त्रिया किती किती आहे स्त्रिया? 16,108. खऱ्या 8च आहे. बाकीच्या सगळ्या नरकासुराच्या ताब्यात न दिवाळीच्या पहाटे सोडवलेले आहेत. आहे की नाही बघा? रुक्मिणी, सत्यभामा, मित्रविंदा, जांबुवंती, लक्ष्मणा, भद्रा, एक एक बघा 8च आहेत. आणि भगवान गोपाल कृष्ण हिऱ्याचे व्यापारी होते. प्रत्येकीचा महाल वेगळा, त्यांच्या पोरांचे महाल वेगळे, नातवांचे महाल वेगळे. एवढे महाल तपासत तपासत जायचं म्हणजे सकाळ होऊन जायची. हे कसं होणार? तिनं पहिले कपाळावरच हात मारला. बापा बापा, हे तर बिराड फारच मोठा आहे. कोणाच्या कुठे जायचं म्हणून पटकन निघाली. आणि पहिल्या झरोक्यात न बघितलं, दरवाजे लावलेले होते पण खिडकीच्या फटीत न बघितलं. बघितल्याबरोबर भगवान पाहून गेले आहे. रुक्मिणी पादसंवाहन करते. अरे इथं कशाला आली मी म्हणून पुढे गेली.
पुढच्या महालात बघते तिथे भगवान झोपलेले आहेत. सत्यभामेचा महाल होता, ती पाद संवाहन करते. पुढे गेली मित्रविंदा, जांबुवंत, अरे बाप्पा बाप्पा बाप्पा, म्हणजे एवढ्या सगळ्या महालामध्ये हे दिसूनच राहिले. मग नातवांचे मग एवढे सोडूनच द्यायचे म्हणले. चालली पुढे. पुढे येता येता मुलांच्या महालामध्ये आली. आता मदनाच्या महालाजवळ आली आणि पाहते तो काय, इथे मदन झोपलेला होता, त्या स्त्रिया झोपलेल्या. म्हणलं इथेही नाही, म्हणलं नातवांच्या महालाकडे जावं. फिरता 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 इतकी दमून गेली तुम्हाला सांगतो. पण आली मात्र. आल्याबरोबर तिनं दुरूनच बघितलं, मंचकावर अनिरुद्ध झोपलेला आहे, गाढ झोपलेला होता. समया तेवत होत्या, त्याचं ते रूप बघितलं. महाराजसे सुकुमार मदनाचा. आणि लक्षात आलं तिच्या, माझी मैत्रीण का बरं हिच्यावर भाळली. ते स्वरूप बघितलं, त्याच्या अंगावरून उतारा वळून टाकावा म्हणून. पण याला न्यायचं कसं, नेलं तर पाहिजे. तिला मायावी विद्या प्राप्त होती बघा. तिनं सूक्ष्म रूप धारण केलं, आतमध्ये आली. त्या मंचकाच्या जवळ हा गाढ झोपलेला होता. त्याच्याकडे बघितलं. खरंच आता मला कळलं की माझी मैत्रीण उषा ही याच्यावर का भाळली. पण एवढं आता बोलत बसण्यापेक्षा आता काय केलं पाहिजे. तिनं काय केलं, मोहनास्त्राचा प्रयोग त्याच्यावर केला. त्यामुळे हा बेशुद्ध झाला. त्या अस्त्रामध्ये पूर्ण अस्त्रानं त्याचा कब्जा घेतला आणि तो मोहित झाला. ते मोहनास्त्र टाकल्याबरोबर बेशुद्ध झाला. आणि तिनं काय केलं बघा, खाली शिरली, त्या मंचकाच्या खाली हात घातला आणि तो हातावर उचलला. तेवढ्या रात्री मंचक संहिता घेऊनी चालली आकाश मार्गाने. याला काहीच पत्ता नाही, कारण मोहनास्त्र घातलेलं होतं. मंचक संहिता घेऊनी अनिरुद्धा पातली सखी सदनी. आणि त्या ठिकाणी आणून अगदी उशेच्या पर्यंकाच्या बाजूला याचा पर्यंक ठेवला. तोपर्यंत हा झोपलाच आहे. काय उषाताई हेच आहेत ना, इश्य लागली हो. हो हो, ही तिथं माझी जिवलग मैत्रीण म्हणून तिला एकदम आलिंगन दिलं. हेच आहे हेच आहे. पण हे असे का पडले बेशुद्ध झाल्यासारखे. अगं सगळ्यांच्या नकळत त्यांना आणलाय, त्यांनाही माहिती नाही. आता बघ काय करते, मोहन काढून कथिले झाले जे वृत्त ते तया भुवनी. ते मोहनास्त्र काढल्याबरोबर याला जाग आली. हा एकदम घाबरला. हो आलो कुठे, मी झोपलो होतो माझ्या घरी इथं, आणि या दोन स्त्रिया कोण आहेत. इतका घाबरला. मायावी राक्षसणी तर नाही ना. चित्ररेखेने सांगितलं घाबरू नका, मला कुठे आणलं. म्हणलं तुमच्याच बायकोच्या घरी. बायको, लग्नच नाही झालं, बायको कुठली. अहो म्हटलं जगदंबेच्या वरानं आपण तिच्या स्वप्नात दिसल्या आणि तिनं हट्ट केला. हट्ट केल्याबरोबर मला नाईलाजानं तुम्हाला तिथून उचलून आणावं लागलं. आता मी चालली, ही आपली बायको सांभाळा. बाबा लग्न नाही काही नाही, बायको सांभाळा. माझ्या आजोबा लग्नात नाही, हिच्याकडले कोणी माणसं नाही, आणि असं कसं लग्न. आता काळजी करू नका, मी साक्षीदार होते. गांधर्व विवाह आता तुमचा लावते म्हणून तिथे उभं केलं. 2 माळा तयार केल्या सती सहवर्तमान, आणि तिथंच लग्न लागलं. शुभ मंगल. काय का जागे आहात का नाही, सावधान म्हणा, जेवणाची पंगत मिळणार नाही उद्याच एकदम महाप्रसाद. शुभ मंगल शुभ मंगल. हे बिना अक्षतेचं लग्न आहे. रात्री लग्न लागलं आणि चित्ररेखा म्हणते सुखानं राहा, सुखानं राहा. उशीच्या डोळ्यात पाणी आलं. खरंच ग माझी जीवलग मैत्रीण. आता म्हटलं मैत्रीण नको करू, सुखानं संसार कर, मी निघते. तुम्हा दोघांमध्ये मी तिसरी नको. निघाल्या बरोबर इकडे लग्न झालं. गंधर्व ब्याह करके देखो, गंधर्व ब्याह. 6 महिन्याचा काळ लुटला मला. कीर्तनामध्ये लवकर जातो 6 महिन्याचा काळ. गंधर्व ब्याह करके देखो, पुत्र को मंदिर मोर. आधा बरस तो हो गयो जैसे गर्भ धरे उदर. पाहता
पाहता 6 महिन्याचा काळ गेला आणि निसर्ग नियमाप्रमाणे ही गरोदर राहिली, गर्भवती झाली. आणि एक दिवस अचानक राजप्रसादाच्या गच्चीवर उभी होती. 6 महिने याला आपल्याच महालामध्ये ठेवलेलं आहे लपवून. एक दिवस राजप्रसादाच्या गच्चीवर उभी राहिली असताना आई चाललीये खालून. जाता जाता तिचं लक्ष गेलं उशेकडे. चिन्ह लक्षात आले, गडबड आहे काहीतरी. गर्भवती दिसते, अजून लग्न नाही. हे काय होईल, बदनामी होईल आपली. म्हणून लगबगीनं घरी आली, आपल्या महालात आली. बाणासुरांना बोलावलं, अहो इकडे या. काय ग एवढ्या तातडीने का बरं बोलावलं? माझी सभा, ती सभा वगैरे बाजूला ठेवा, माझा ऐका आधी. काय झालं काय? उषा महलमो, उषा महलमो चोर छपा है, उनको पकडो जाके. उशीच्या महालामध्ये कोणीतरी चोर आपल्याला आहे. चोर 6 महिन्याची गर्भवती आहे. हे सांगितलं केव्हा? सगळे लोक आपापल्या ठिकाणी झोपू दिले. रात्रीच्या वेळेला सांगितले, उषा महल मो चोर छपा है, उनको पकडो जाके. त्वरित अखो सैन्य उठावे मंदिर, घेरत सबको आगे. अहो म्हटलं तिथं 6 महिन्याची गर्भवती. हा माझी मुलगी 6 महिन्याची गर्भवती. कोण आहे तो चोर? कोण आहे म्हटल्याबरोबर त्यानं कुंभकाला आज्ञा दिली. कुंभकानं तेवढ्या रात्री सशस्त्र सैन्य जमवलं बघा. आणि एकदम येऊन त्या उशेच्या महालाला गराडा दिला. सशस्त्र सैन्य उभा आहे सगळं. आणि आता मात्र तो उशेनं आवाज ऐकला. हळूच येऊन तिनं राजप्रसादाच्या गच्चीवरून ते बघितलं. मग मात्र घाबरली. अरे चा, मी घात केला हो माझ्या नवऱ्याचा. माझ्या बापाला ही बातमी समजलेली दिसते. आता काय होणार, आता काय होणार? म्हणून ती रडायला लागली. घाबरे उखान सैन्य देखोनी, घाबरे उखान सैन्य देखोनी, घाबरे पति पदा पूजा लागे होनी, घाबरे सैन्य देखोनी, घाबरे म्हणत काष्टमी वैरिणी महान, म्हणत काष्टमी वैरिणी महान, पाडिले तुमा संकटी आहा, घाबरे उखान सैन्य देखोनी, घाबरे उखान, घाबरे उखान. रडायला लागली आणि सारखी अनिरुद्धाच्या जवळ, नाथ नाथ मी तुमचा घात केला हो. 6 महिन्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी आणलं, कोणाला कळू दिलं नाही. पण माझ्या वडिलांना ही बातमी समजलेली दिसते. माझे वडील भगवान शंकराचे भक्त आहेत. आणि नुसतेच भक्त नाही, सगळ्या विद्या त्यांच्या हातामध्ये आहे, सगळे शस्त्र त्यांच्या हातामध्ये आहे, हजारो हात आहेत त्यांना. आणि आता मात्र मला भीती वाटायला लागली. काय होणार? आणि तुम्हाला रात्रीतून पळवून आणलं, ना तुमच्याजवळ शस्त्र ना अस्त्र. आता काय होणार तुमचं? काय होणार म्हटल्याबरोबर अनिरुद्ध उठून बसलाय. उशेसी म्हणे अनिरुद्ध वीर, चिंता न करी धरी धीर, आम्ही यादव प्रतापी शूर, काळा सहित रासवू कृष्ण पळे. अग मला ओळखलंस का तू? भगवान गोपाल कृष्णाचा मी नातू आहे. पण तू केवढी भाग्यवान आहेस. आपला नवरा किती शूर आणि पराक्रमी आहे हे बघण्याची संधी तुला लवकरच चालून आली. काळजी करू नको. म्हणून काय केलं, तो आला बघा त्या गच्चीवर. एक पाय त्यानं त्या वरच्या लाकडाच्या अडसरावर ठेवला आणि सगळ्या त्या सशस्त्र सैन्याकडे बघायला लागला. कुंभकानं आणलेलं ते सैन्य बघितलं. आता करी शस्त्र ही नसे तये वेळा, करी घे ज्वारीची अरगळा. लाकूड होतं त्या ठिकाणी. त्या लाकडाला त्यानं हात घातला आणि एकदम ओढलं ते लाकूड हातामध्ये बघा. आणि उपरी वरी चढवणी डोळा, सैन्य सागर विलोकी. ते हातात
हातामध्ये धरलेला आहे लाकूड आणि उभा राहिला तो. उभा राहिला, सगळ्या सैन्याकडे बघितलं. उशे घाबरू नकोस, तुला आली आहे संधी, बघ म्हटले तर काळाला सुद्धा आम्ही त्रासवून टाकू. एवढं म्हटलं. आता कुंभकाचे धाबे दणाणले. एवढं सशस्त्र सैन्य घेऊन मी आलो आणि हा एकटा महावीर एवढ्या सैन्याला न घाबरता डोळे काढून आमच्याकडे बघतोय. काय केलं यानं? गरगर 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 ते लाकूड फिरवायला सुरुवात केली. अनिरुद्धानं जैसा जंबूक मेळी येता मग समस्त ओरडती. एखाद्या लांडग्याच्या कळपामध्ये सिंहानं उडी मारावी तशी यानं वरच्या गच्चावरून झिप मारली उडी. बघा तुम्हाला सांगतो. आणि गरगर 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 ते लाकूड फिरवायला लागला. फिरवायला लागल्या बरोबर त्याचा तो भीम पराक्रम बघितला. आणि किती एक ते धाक धाकेची मेले, किती एक ते जीव घेऊन गेले, किती एक ते सांगती बाणराया, महाकाळ रे पातला समराया. जे वाचले ना ते धावत गेले. महाराज महाराज. घाबरण्याचं कारण एवढंच आहे, तो जो मुलगा आहे ज्याला तुम्ही शत्रू म्हणता तो सामान्य नाही, काळाचाही काळ दिसतोय. त्यानं एवढे लोक मारले. तुम्ही आता जाऊन हात जोडा. हा, मी भगवान शंकराचा भक्त आहे, मी घाबरतो का त्याला? एवढ्या रात्री सशस्त्र सैन्य घेतलं बघा. बाणासुरानं पाशुपतास्त्र सुद्धा त्याच्याजवळ होतं. नागपाशास्त्र भगवान शंकरानं दिलेलं होतं. निघाला बाणासुर. बाणासुर निघाल्या बरोबर काय झालं? पुन्हा एकदा तो गराडा बघितला, उषा रडायला लागली. नाथा, आतापर्यंत ठीक आहे, पण माझे वडील महापराक्रमी आहेत, बरोबर, तिथे निभाव लागणार नाही. अनिरुद्धाचे हात थांबले. विचार करायला लागला, आतापर्यंत बाकीच्यांना मारलं, यालाही मारू शकतो, पण हे माझे सासरे आहे, ठीक आहे, माझ्या बायकोचे वडील आहेत, करू काय? म्हणून मारली वरतून उडी. हात जोडून उभा राहिला. बाणासुराने दुरून बघितलं, काय करावं? याला असा शक्तीनं मारून जमायचा नाही, कारण शेवटी याचा गर्भ माझ्या मुलीच्या उदरामध्ये वाढतोय. काहीतरी केलंच पाहिजे, याला युक्तीनं केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं? भगवान शंकरानं दिलेलं नागपाशास्त्र काढलं आणि धनुष्य बाणाला लावलं बघा. आकर्ण प्रत्येकच्या खेचली. निघालं ते. अनिरुद्धानं ओळखलं, याचा भेद मी करू शकत नाही, म्हणून काय केलं? हात जोडून उभा राहिला. उभा राहिल्याबरोबर ते अस्त्र आलं, नागपाशास्त्र. अनिरुद्धाला गरगर 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 विळखा घातला, बांधलं बघा, जसं दोरानं बांधल्या जाते तसं. आणि बाणासुरानं याची मनगट पकडली, आपल्या महाद्वारामध्ये नेलं बघा आणि तुरुंगामध्ये बंद केलं. उषा रडायला लागली. उषा रडायला लागली. एवढं ऐकलं. आता रात्रीचा झोपलेला अनिरुद्ध 6 महिन्यापूर्वी गायब झाला. पुण्यात चोरानं चोरून गेला म्हणून सगळं यादव सैन्य फिरून राहिलंय त्याला बघण्याकरता. एक दिवस गोपाल कृष्ण महाद्वाराशी कपाळावर हात ठेवून बसलेले असताना आकाश मार्गाने आवाज आला, नारायण नारायण नाम तुझे अति पावन, नारायण 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 नाम तुझे अति पावन. आपण कमल नयन कमलापन कमल नयन भयहारण भवतारण भयहारण भवतारण नारायण 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 नारायण. अरे बापरे, आलं वाटते हे वर्तमानपत्र. आपला नातू चोरानं चोरून नेलाय हे जर याला कळलं तर हा त्रिभुवनामध्ये गोष्ट पसरवत. आता काय करायचं? म्हणून नारद ऋषी उतरले, नमस्कार केले. महाराज कृष्णा नमस्कार करतो. हो, उष्ण देवा, तुम्ही जसं हसून माझं नेहमी स्वागत करता तसं यावेळेला केलं नाही. हा आला ना, आता हा गडबड करणार, यानं ओळखलेलं दिसते. नाही नाही म्हटलं, नेहमी सारखे तुम्ही माझं काही स्वागत केलं नाही, माझ्याकडे पाहून काही हसला नाही, काही गडबड आहे का? नाही काही गडबड नाही, सगळं ठीक आहे ना? हो ठीक, काही चोऱ्या गिऱ्या झाल्या नाही.
चोरी याला कळलं वाटते. सगळीच बातमी नारदाला माहिती होती. नारदा, एक गोष्ट सांगू का? कोणाला सांगणार तर नाहीस ना? नाही पण मी कशाला सांगतो? उचापतीचे धंदे मी कधीच करत नाही. मी कोणाला सांग. आपल्या स्त्रिया काय करतात? एखादी गोष्ट इकडे तू म्हणून तुझ्या कानावर सांगते, दुसऱ्या कोणाला सांगू नको. मी कशाला सांगायला जाते? अशी बोलतो. बोला ना देवा, तुमच्या चेहऱ्यावरूनच मी ओळखलं. काय झालं? काय झालं? काय नाही आता तुम्हीच सांगा ना. अरे म्हणला नारदा, माझा नातू 6 महिन्यापूर्वी कोण्या चोरानं चोरला. काय देवा, हे काही सांगण्यासारखी गोष्ट आहे का? तुमच्यासारख्याचा नातू चोर चोरून नेतो म्हणजे हे केवढी गोष्ट झालं ना. शेवटी तेच मी बोलायला लागलो, तू आपलं त्याच्यावर वेष्टन लावायला लागला. झालं ना. अरे तू म्हणून मी तुला सांगतोय, हे सगळं माहिती आहे. देवा, तुमचा नातू जरी चोरीला गेला तरी तो कुठे आहे मला माहिती आहे. हा, हे नुसता नातू नाही, आता पंतरू होण्याच्या तयारीत आहे बाबा. पण तू मला आधी अशा गोष्टी सांगायच्या असतात का? होऊ द्यायचं एखाद्याचं चांगलं, त्याच्या दिबा कशाला टाकायचा? अरे पण कुठं आहे? नारद ने तब बात कही है, बाणासुर के बंदी, बंद हो गया लड़का तेरा, अब उठ करना जल्दी. बाणासुराच्या कैदेमध्ये आहे आणि त्या बाणासुराची मुलगी बरोबर आहे. एवढं ऐकलं बघा. गोपाल कृष्णानं मदनाला हाक मारली. अरे पत्ता लागला ना, आपल्या नातवाचा पत्ता लागला. तुझा मुलगा कुठे आहे मला माहिती आहे. मदनानं काय केलं? त्याच रात्री सशस्त्र सैन्य गोळा केलं आणि मदन निघाला बघा द्वारकेवरनं शोणितपुरीवर आता चाल करून निघण्याकरता. नारद म्हणाले, तुम्ही काही करत बसा, मी मात्र गडबड करत नाही. नारद निघून गेले आणि इकडे आल्याबरोबर रात्रीच्या रात्री सगळी शोणितपुरी नगरी झोपली असताना मदने निर्वाण मांडिले, पुरीवरी पावकास्त्र सोडिले, तेने नगर जळू लागले, हाहाकार प्रवर्तला. प्रधान म्हणती बाणासुरा, सोडून देईगा कृष्ण कुमारा, हे ऐकता बाण ये संगरा, अपार चमू घेऊन. आल्या आल्या मदनानं पावकास्त्र सोडलं. पावकास्त्र सोडल्यामुळे पूर्ण शोणितपूर जळायला लागलं. सगळे लोक पळायला लागले. कुंभक म्हणतोय, आधीच महाराजांना सांगितलं की याला सोडा, हा काळ आहे, पण ऐकण्याच्या भानगडीत नाही. इकडे काय झालं? बाणासुराचा सशस्त्र सैन्य घेऊन बाहेर निघाला आणि बाणासुराचं आणि भगवान गोपाल कृष्णाचं युद्ध सुरू झालं. गोपाल कृष्ण आणि बाणासूर दोघेही लढतायत रणांगणावर. एवढं होता नारदानं पाहिलं. अरे अनिरुद्धाच्या बाजूने गोपाल कृष्ण हा, आणि बाणासूरही भगवान शंकराचा भक्त आहे, त्याच्या बाजूला कोणी नको का? म्हणून काय केलं? त्याच ते युद्धाचं सगळं प्रकरण बघितलं आणि नारद ऋषी जे निघाले कैलास पर्वतावर. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. आले बघा. आल्याबरोबर भगवान शंकर ध्यानस्थ बसलेले. शंकराला गद 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 नारद हलवताय. आल्याबरोबर काही वेळानंतर भगवान जागृत झाले. नारदा, हे काय चालवलंय? हे काय चालवलंय? देवा, छान झोपा काढता हो तुम्ही, कसले ध्यान असतं. अरे पण झालं काय? इकडे तुमचा भक्त संकटामध्ये आहे. बाणासूर संकटामध्ये आहे. काय झालं? गोपाल कृष्णाची युद्ध सुरू आहे. मग तुम्ही का बसले तिथं? जाना आपल्या भक्त रक्षणार्थ. एवढं ऐकल्याबरोबर भगवान शंकर उभे झाले. हातामध्ये त्रिशूळ घेतला, डमरू घेतला. गड्या उंदरावर बैस पटकन. गणपती उंदरावर बसलेले, त्यांनी हातामध्ये सगळं आयुध घेतलेलं आहे. इकडे कार्तिक स्वामी मयुरावर बसले. भूत घेत सैतान आगड बम 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 नाच वाजे डमरू आणि नाचे सदाशिव जगद्गुरु. भगवान शंकर निघाले, आले रणांगणावर. आता राहिले सगळं जागच्या जागेवर. बाणासुराला केला बाजूला आणि भगवान गोपाल कृष्णाचं भगवान शंकराचं युद्ध सुरू झालं. ही प्रलयाची देवता आणि ती स्थितीची देवता. दोघांचं अस्त्राला अस्त्र भिडले, शस्त्राला शस्त्र भिडले. प्रचंड तुंबळ युद्ध सुरू झालं. पण कोणीच कोणाला हारे नाही, कारण दोघेही बरोबर ते युद्ध सुरू झाल्याबरोबर मग काय विचारता?
भगवान शंकराच्या लक्षात आलं. भगवान शंकरानं बाणासुराला खून केली. बाणरथीचा ध्वज पाही शिवशापे पडीला मही. तो जो ध्वज होता, झेंडा, बाणासुराच्या रथावरचा झेंडा केव्हाच मोडून खाली पडला होता. ते बघितल्या बरोबर बाणासुर मनामध्ये म्हणतो, हे युद्ध शेवटच दिसतंय, कारण मी यांना आटोपू शकत नाही, मारू शकत नाही. पण तो हात जोडून पुढे आला, युद्ध थांबवलं. थांबवल्या बरोबर देवाला म्हणतोय, देवा तुम्ही जे म्हटलं होतं ना रथाचा झेंडा खाली पडेल, तो पडलेला आहे. शेवटी भगवान शंकराने कृष्णाला जवळ घेतलं आणि सांगितलं, कृष्णा आता एकच काम कर, याची जे 1000 हात आहेत ना, बाकीचे सगळे उडव आणि 2च ठेव. मी तुला सांगतोय, ती मुलगी सुद्धा सुंदर आहे, तिच्याच आशीर्वादानं हा अनिरुद्ध तिचा नवरा झालेला आहे. मग आता एक काम कर, याचे हात उडव. काय केलं भगवान गोपाल कृष्णानं, सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि सुदर्शन चक्र जे निघालं, चर 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 चिरले, पूर्ण हात उडवले बघा. आणि 2च हात उरल्या बरोबर शंकरानं गोपाल कृष्णाच्या पायावर बाणासुराला घातलं. अरे हे काय करतोयस, कोणाशी भांडतोयस, कोणाशी युद्ध करतोयस? आज एवढा मोठा तू कृपाभिलाषी आहेस, भगवंताची कृपा आहे. आणि ती मुलगी याची नात जावई म्हणजे ती सून झालेली आहे, आणि तो नात जावई झाला तुझा. म्हणून मग काय विचारता, बाणासुराला गोपाल कृष्णाचं सगळं महत्व पटवून दिलं भगवान शंकराने. आणि मग दोघांनाही बाणासुरानं आपल्या मंदिरामध्ये आणलं, मंदिरात म्हणजे महालामध्ये, आणि असं धडाक्यानं लग्न लावलं. ही 6 महिन्याची गरोदर, तरी लग्न लागलं त्या ठिकाणी. पुन्हा एकदा शुभ मंगल सावधान. आता लग्न लागल्याबरोबर मग काय, बाणासुरानं त्या ठिकाणी सगळा स्वयंपाक तयार करायला लावला. आचारी वाडकी पाणकी सगळे गोळा झाले. पंगत बसली. लग्न लागलं तर पंगत नको का, बाकीची पंगत उद्या पाहू आपण. मग पंगत बसली. भगवान सुंदर गोपाल कृष्ण सगळे यादव सैन्य जेवायला बसलाय. काय काय केलं होतं तुम्हाला सांगतो. मांडुरी स्वास्तिक सुवर्ण पाठ, आडणी वर सोन्याचे ताट. पंगत बसली. बाणासूर स्वतः वाढतोय. काय सत्यत्व आहे. हिवाळ्याची निष्काम भक्ती कोण केली होती? उषेनं. तिला तिचा नवरा प्राप्त झाला. भगवान गोपाल कृष्णाची सत्यत्व जोडल्या गेलं. मांडुरी स्वास्तिक सुवर्ण पाठ, आडणी वर सोन्याचे ताट. भोवती फळसा खाचा थाट, काशीवरणाचे पिवळे लाट, चटण्या कोशिंबीरीचा थाट. बोंडे पापड वडे पापड्या लवडे पांडगे शिवची कबड्या, आम्रकृष्ण मधु मिष्टराय पंचामृते मधु आय. सुंदर भाज्या उजवे अंगी, कोबी कंद कवळे वांगे, चित्त तोडके आणि परवरे, चित्त तोडके आणि परवरे, केळी कमळे मुळे भोपळे, लांब पडोळे, लांब पडोळे, ओले सोले, हिंग जिऱ्याची त्यात मसाले, भेंड्या कवळी कवळ्या शेंगा, चोपा तुळशी रांगा, मधुर किरी ते किती बासुंदी, दर्या दे गदळ पुरमे, हिवर घालके आठ कर. त्यांनी मला आधीच सांगितलं, रात्री जेवायला नको, तुमच्यासोबत मी बसेल. समजलं का? आणि तो त्याच्या तोंडाला पाणी सुटलंय, जिबले असं चाटतोय, तर मी कुठे जेवू घालणार? एवढं असा सुंदर पदार्थ. काय ते जेवण सगळा थाट झाला. जेवण झालं. एकमेकांना वस्त्र प्रदान करण्यात आली. सुंदर थाटामाटात लग्न आलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अति जिव्हाळ्याची जी निष्काम भक्ती होती ती उषेने बाणासुराने केली होती. पण थोडासा अभिमान असल्यामुळे हे सगळं घडलं. पण उषेची भक्ती, ही जी भक्ती होती जगदंबे प्रती, त्या जगदंबेच्या वरानं तिला पती प्राप्त झाला आणि प्रत्यक्ष भगवंताच्या घराण्याची सख्यत्व जोडलं गेलं. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जिव्हाळ्याची भक्ती जे कोणी करतील त्याला त्याचा उपाय म्हणून, नवे नवे त्याचं फलित म्हणून भगवंत त्यावर कृपा करतील. म्हणून शेवटी एकच म्हटलंय, भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा.
पार्वती पते हर हर गोपाल कृष्ण भगवान की सुंदररित्या आपण सर्व श्रोते मंडळी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं बसता. ही माझी चौथी कथा या ठिकाणची सेवा. महाराजांच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी मला सेवेची संधी मिळते. आपण सर्व श्रोते जगदीश मूर्ती आहात. खरंच कोणीच झोपलं नाही. एखादी मायबाई हळूच डोळे लावून जाते नाही का, पण हळूच पुन्हा बुवानं पाहू नये म्हणून हळूच काय डोळ्यानं पाहून उघडते. हा, ते कुणाला मी उद्देशून बोलवतो त्यांच्या लक्षात येऊन गेलं. जाऊ दे, कुणावर टीका नव्हे. अहो रात्रीची वेळ आहे, दिवसभराची दमलेली मंडळी असतात, तरी सुद्धा हरिकीर्तनाकरता एवढी मोठी मंडळी एवढ्या आनंदानं बसतात. हे काय कमी आहे लक्षात ठेवा. सर्वांवर भगवंताची अशीच कृपा हो. सर्वे तु सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः. सर्वांवर अशीच भगवंताची कृपा असावी आणि हा उत्सव असाच वृद्धिंगत वाढत राहावा. छोट्याशा गावामध्ये मोठा उत्सव आहे लक्षात ठेवा. आणि प्रत्यक्ष गुरुच्या सन्निधानात आपण सर्व मंडळी बसलेला आहात. काय आनंदाचा भाग आहे, कौतुकाचा भाग आहे. परमेश्वराची कृपा, भानुदास महाराजांची कृपा, समर्थ रामदास स्वामी महाराजांची कृपा, नवे नवे रामरायाची कृपा आहे सर्वांवर. ही अशीच कायम राहो. बुवाला मध्येच जर काही झालं तर नेण्याकरता 4-4 जण सोबती ठेवलेले आहेत. पण देवाला काळजी आहे लक्षात ठेवा. परमेश्वरानं सुद्धा काही पुढे कथा वगैरे करून घ्यायची असेल म्हणून काहीच होऊ देत नाही. अजून जगा आता किती पुढे वाढवतात देवाला माहिती. पण जे काही होईल, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेते तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो या जमुना का बंसी बट हो, तेरा मेरा सावरा निकट हो तब प्राण तन से निकले. ज्या वेळेला किंवा आपल्याला परमेश्वर बोलावेल त्यावेळेला अति आनंदानं त्यांना बोलवावा आणि अति आनंदानं सुद्धा आम्हाला जाण्याची बुद्धी व्हावी. संसारा मिथ्या आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण असं आहे, मोह निर्माण होतो, मनुष्य मोहामध्ये पडतो. पण हा मोह सारण्याकरता सद्गुरू आपल्या पाठीशी असतात, तेच मार्ग दाखवतात. आणि असे सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत. ही सगळी परमेश्वराची कृपा आहे. असाच वृद्धिंगत व्हावा. उत्तम साथीदार आहेत सगळे आमचे. यांना साथीदार म्हणताच येणार नाही. साथीदार नसते, साथीदारच असतात. असे या फाडून बसलेले असतात, काही मक्क बसलेले असतात, जसं काही कोणाला घाटावरून पोहोचवून आले की काय. पण तुम्हाला गंमत सांगतो, खरंच आनंदाची साथ आहे, उत्तम आहे. स्वतः कलाकार आहेत, जाणकार आहेत. आपण श्रोतृवर्गही जाणकार आहात. असाच आनंद परमेश्वर या ठिकाणी निर्माण करू. त्यांच्यावर सुद्धा परमेश्वर कृपा करो. आपणा सर्वांवर त्याची कृपा अशीच राहो हेच मागणं मागतो आणि वाणीला विराम देतो. सिया बलरामचंद्र की जय. हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण
कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अतुलकेशवं रामनारायणं कृष्णानोदरं हरि श्रीराम माधवं गोपीकावल्लभं जानकीनायकं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे श्रिया बलरामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की सब संत की जय हो। धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में विश्व का गो हत्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की, आज के आनंद की जय।